नमस्कार, तुम्हा सर्वांचं युनिक अकॅडमीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो UPSC MPSC आयोगाद्वारे ज्या सनदी सेवा परीक्षा किंवा नागरी सेवा परीक्षा आयोजित केल्या जातात त्या संदर्भामध्ये तुमचं 2027 हे जर टार्गेट असेल तर तयारी कशा प्रकारे तुम्ही केली पाहिजे. आणि या विषयाची चर्चा करत असताना मी अगदी बेसिकपासनं काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्याची सुरुवातच आपण करूयात की नागरी सेवा किंवा सनदी सेवा म्हणजे काय. ज्या आयोगाचा उल्लेख इथं टायटलमध्ये पण आहे, UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो UPSC MPSC हे आयोग आहेत, तर त्याच्याविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि मग आपला महत्त्वाचा जो मुद्दा असेल तो म्हणजे परीक्षा, म्हणजे UPSCची आणि MPSCची परीक्षा अर्थात नागरी सेवा परीक्षा, CEC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलं तर. त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग असेल तो अर्थातच ती परीक्षा समजून घेतल्यानंतर तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं. मग त्या बाबतीमध्ये मी 2 भाग सोयीसाठी केलेले आहेत. पहिला भाग आहे ज्याला आपण पहिलं पाऊल म्हणूयात, प्राथमिक तयारी म्हणूयात हा. आणि दुसरा जो घटक आहे तो अर्थातच अभ्यासाची जी प्रक्रिया आहे तर त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे. आणि मग जो शेवटचा भाग तितकाच महत्त्वाचा आहे. तर आम्ही गेल्या 20 वर्षापासून युनिक संस्था म्हणून या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जे वेगवेगळे उपक्रम घेतो तर त्यातला पहिला उपक्रम दरवर्षी जो सुरू होतो मे महिन्यामध्ये, म्हणजे 2027 मध्ये जर तुम्ही ही परीक्षा लिहिण्याचं नियोजन करत असाल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 4 मे 2026 रोजी इंग्रजी माध्यमातल्या बॅचेसची सुरुवात होत आहे आणि 11 मे रोजी मराठी माध्यमातनं या दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 इयर इंटिग्रेटेड क्लास म्हणजे कोर्स म्हणूया त्याला आपण, 1 वर्षीय समग्र बॅच, तर त्याची सुरुवात 11 मे पासून होत आहे. तर त्या कोर्सबद्दल मी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण बोलूयात. आपण थेट चर्चेकडे जाऊयात. इथं मी तो उल्लेख केलेला आहे. युनिक अकॅडमी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण हाती घेत आहोत. 10वी-12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी IAS फाउंडेशन कोर्स, जेणेकरून त्यांना या स्पर्धा परीक्षा आहेत सनदी सेवा म्हणजे नेमकं काय आहे त्याची तोंड ओळख होईल. असे काही विद्यार्थी आहेत या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये आधीच अवेअर असतात, ते आणि त्यांचे पालक, तर ते 12वी नंतरच या दोन्ही UPSC MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतात. आता एक क्लॅरिफिकेशन मी सुरुवातीला देतो. या व्हिडिओच्या टायटलमध्ये देखील UPSC MPSC असं लिहिलेलं आहे. सो या सनदी सेवेबद्दल आपण बोलतो आहोत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी MPSC सनदी सेवेचा पॅटर्न बदललेला आहे. त्यामुळं MPSCची जी नागरी सेवा परीक्षा आहे किंवा सनदी सेवा परीक्षा आहे तर ती UPSC सारखीच बनलेली आहे आणि ते तुम्हाला कळेलच. मी स्ट्रक्चर पण तुम्हाला समजावून सांगणार आहे, म्हणून मग त्या दोन्हीचा एकत्र उल्लेख केलेला आहे. सो जे विद्यार्थी 12वी नंतर म्हणजे इमिजिएटली पदवीच्या पहिल्या वर्षापासून एका बाजूला पदवी शिक्षण आणि त्याबरोबरीनं या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतात तर त्यांच्यासाठी आमच्याकडं 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स जो यावर्षी जुलै महिन्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या वेगळ्या बॅचेस असतात तर तो 3 वर्ष अशा प्रकारे नियोजित केलेला असतो. सो पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी काय अभ्यासक्रम शिकवला जाईल याचे पूर्ण तपशील तुम्हाला त्यामध्ये बघता येऊ शकतात. सो आणि ज्याचा उल्लेख मी मगाशी पण केला, याखेरीज 2027 मध्ये त्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 इयर इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्याचं मार्गदर्शन केलं जातं. मी जसं मगाशी म्हणालो की या व्हिडिओमध्ये अगदी आपण बेसिकपासून चर्चेला सुरुवात करणार आहोत. सनदी सेवा किंवा नागरी सेवा म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलेलं आहे आणि अगदी थोडक्यामध्ये त्याची आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला UPSC MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. तर ज्या सेवा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर त्या सेवेचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, म्हणून हा पहिला भाग आपण चर्चेमध्ये केलेला आहे. बघा, नागरी सेवा किंवा सनदी सेवा या भारतीय प्रशासनाचा किंवा भारतीय लोकशाहीचा अभिन्न भाग आहेत, म्हणजे इंटिग्रल पार्ट आहेत. म्हणजे कशाचा त्या भाग आहेत? भारतीय प्रशासनाचा भारतीय प्रशासनाचा अविभाज्य भाग आहेत. मी अजून एक शब्दप्रयोग वापरला, नोकरशाही असं म्हणालो मी. ब्युरोक्रेसी, भारतीय नोकरशाहीचा, त्याला एक शब्दप्रयोग आहे भारतीय प्रशासन, दुसरा शब्दप्रयोग आहे नोकरशाही. आता
हे जे प्रशासन आहे, भारतीय प्रशासन म्हटलंय आपण त्याला, किंवा नोकरशाही, त्याच्यामध्ये बघा काय काय येतं. लष्कर, लष्करी सेवा, राजनयिक सेवा, डिप्लोमॅटिक सेवा, त्यानंतर न्यायिक सेवा, ज्युडिशियल सर्व्हिसेस, आणि चौथी जी आहे ज्याच्याबद्दल आपण खास करून बोलणार आहोत तर ती म्हणजे नागरी सेवा आहे. सो भारतीय प्रशासन ही एक व्यापक यंत्रणा आहे, ज्या यंत्रणेमध्ये 4 घटक, 4 प्रकारच्या सार्वजनिक सेवांचा समावेश केला जातो. सो लष्करी आहे, राजनयिक आहे, न्यायिक म्हणजे ज्युडिशियल आहे, आणि तसेच सनदी सेवा किंवा नागरी सेवा, ज्याला सिव्हिल सर्व्हिस असं म्हटलं जातं. हा पहिला मुद्दा. आता दुसरा, ही जिला नागरी सेवा असं म्हटलंय, आणि मी तो शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये पण लिहितो, सिव्हिल सर्व्हिस. तर या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जवळपास 20 ते 22 सेवांचा समावेश होतो. ओके, इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेवा असं खरं तर तिचं नाव आहे. त्याच्यामध्ये काय काय बघा, कुठली कुठली पदं आहेत किंवा सेवा आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे भारतीय पोलीस सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस, त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, महसूल सेवा, यातली काही लेखा आणि लेखांकन, भारतीय रेल्वे, अशा जवळपास एकूण 20 ते 22 प्रकारच्या सनदी सेवा या सिव्हिल सर्व्हिसचा भाग म्हणून ओळखल्या जातात. सो हा पहिला भाग आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर खरं तर आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की भारतीय प्रशासन व्यापक यंत्रणा आहे, आणि त्या भारतीय प्रशासन किंवा नोकरशाही व्यापक यंत्रणेतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या नागरी सेवा आहेत. आणि पुन्हा मी तो शब्दप्रयोग ज्याला व्यापक यंत्रणा असं म्हटलेलं आहे तो लिहून ठेवतो इथं, भारतीय प्रशासन किंवा नोकरशाही. ओके, त्याचे जे 4 कॉम्पोनंट आहेत ते कुठले आहेत मग असे आपण बघितलेलं आहे. सो त्यातला एक म्हणून आपण नागरी सेवाचा उल्लेख करतोय. सो मुळामध्ये नागरी सेवा भारतीय प्रशासनाचा अंगभूत भाग म्हणून, इंटिग्रल पार्ट म्हणून सार्वजनिक सेवा, ओके, या स्वरूपाच्या आहेत, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नागरी सेवा या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, म्हणजे लोकसेवा आहेत. ओके, पण या लोकसेवेला सिव्हिल सर्व्हिस, सनदी किंवा नागरी सेवा असं का म्हटलं जातं, तर त्याचं कारण असं आहे, लोकसेवा म्हणून म्हणजे पब्लिक सर्व्हिस म्हणून सिव्हिल सर्व्हिसला जी भूमिका दिलेली आहे, सनदी सेवेला जी भूमिका, जबाबदारी, कार्य सोपवलेली आहेत, त्यामुळे ते नाव आहे. काय कार्य सोपवलेलं आहे? रेव्हेन्यू, महसूल. म्हणजे मुळामध्ये एक लक्षात ठेवा, भारतीय समाजाच्या बाबतीतल्या ज्या सिव्हिल म्हणजे नागरी जबाबदाऱ्या आहेत, सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटीज, लष्करी नाहीत, न्यायिक नाहीत. ओके, तर मग कुठल्या? नागरी किंवा सनदी जबाबदाऱ्या आहेत. तर त्या जबाबदाऱ्या या सेवांवरती सोपवलेल्या असतात, म्हणून त्याला नागरी सेवा असं म्हटलं. मग त्याच्यात काय काय येतं? महसूल आहे, रेव्हेन्यू, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस त्यासाठी काम करतात, आणि विकासलक्षी कार्य किंवा जबाबदाऱ्या, डेव्हलपमेंटल फंक्शन्स असं त्याला म्हटलेलं आहे. सो सनदी सेवा लोकसेवा म्हणून कोणती मुख्य जबाबदारी पार पाडतात? तर त्या आपल्या समाजाच्या नागरी जबाबदाऱ्या, आणि नागरी जबाबदाऱ्या म्हटलं की त्याच्यामध्ये महसूल आहे, कायदा सुव्यवस्था आहे आणि विकासात्मक कामं आहेत. दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला या सनदी सेवा किंवा नागरी सेवांचं काम, जबाबदाऱ्या, भूमिका समजून घेता येते, आणि ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय आहे? आपल्या संसदेनं केलेले कायदे आणि आपल्या शासनानं ठरवलेलं धोरण. आता UPSC म्हटलं की युनियन गव्हर्नमेंट म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग आपलं केंद्र शासन आहे. आणि आपण जर MPSC बद्दल बोलत असू तर महाराष्ट्राचा संदर्भ आहे, त्यामुळे महाराष्ट्रातलं प्रशासन आहे. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या कायदे मंडळानं केलेले कायदे आपण त्याला विधिमंडळ असं म्हणतो, आणि देशाचा जर आपण विचार करत असू, केंद्राचा विचार करत असू तर संसदेनं केलेले कायदे. तसंच सरकार, सो केंद्र सरकार, आपलं घटक राज्य सरकार. सो जे आपण दोन्ही पातळ्याबद्दल बोलू शकतो, पण केलेले कायदे मंडळानं आणि कार्यकारी मंडळानं म्हणजे सरकार किंवा शासन असं आपण त्याला ढोबळपणे म्हणतो, ठरवलेली किंवा स्वीकारलेली धोरणं, याचं काय करण्याचं काम किंवा जबाबदारी आपल्या सनदी सेवेवरती आहे, तर अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन, हाही त्यांचं काम समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. पुढं बघा, हे नुसतं अंमलबजावणी करतात असं नाहीये, म्हणजे पण जसं जसं अधिकारी वरिष्ठ पदावरती जातात, सेक्रेटरी लेवलवरती जातात, तर तेव्हा ते काय करतात बघा, वरिष्ठ पदावरील नागरी सेवक मंत्र्यांना सल्ला देतात,
आणि हा सल्ला फार महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून मग त्याच्यामुळे तुम्हाला एक काम दिसतं बघा, की नुसतं कायदा आणि धोरणं ओके याची अंमलबजावणी नाही, तर काय निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये देखील या सनदी सेवा महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे सो हा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येतो. पुढे जाऊयात. हे काम ही जबाबदारी लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला नागरी सेवांचं किंवा सनदी सेवांचं सिव्हिल सर्व्हिसचं, मग त्या UPSC द्वारे निवडल्या असू द्या किंवा MPSC द्वारा त्यांची निवड होत असेल, त्यांचं महत्त्व काय, तर तुम्हाला लक्षात येईल की कायदे आणि धोरणं त्याची निर्मिती पण आहे आणि मुख्यत्वे इम्प्लिमेंटेशन आहे. हे जर नागरी सेवांचं मुख्य काम असेल, कोर काम असेल, तर शासन म्हणून जी यंत्रणा राबते त्याचं यश म्हणजे तिचं यश, शासनाचं यश, शासन यंत्रणेचं यश मोठ्या प्रमाणामध्ये त्या शासनानं म्हणजे संसदेनं खरं तर केलेले कायदे आणि शासनानं स्वीकारलेली धोरणं त्याची अंमलबजावणी करणाऱ्या नागरी सेवांवरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल, कायदा कितीही चांगला असू द्या, धोरण कितीही चांगला असू द्या, त्याची जर अंमलबजावणी व्यवस्थित होत नसेल, त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर कृती असेल, भ्रष्टाचार असेल, वशिलेबाजी असेल वगैरे वगैरे वगैरे, तर कायदा आणि धोरण कितीही चांगलं असलं तरी त्याचा परिणाम जसा अपेक्षित आहे तसा येऊ शकणार नाही. त्यामुळं इम्प्लिमेंटेशन आणि ती इम्प्लिमेंटेशन करणारी यंत्रणा सनदी सेवा आहे. म्हणून सनदी सेवांचं काम कसं आहे, त्या कशा प्रकारे काम करतात, त्यांचा दर्जा कसा आहे, त्यांची गुणवत्ता कशी आहे, यावरती शासनाचं यशापयश अवलंबून ठरतं. म्हणून त्याचा महत्त्वाचा. दुसऱ्या बाजूला या सनदी सेवांच्या माध्यमातून तुम्हाला जी अधिसत्ता मिळते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची जी संधी मिळते, व्यापक अशा प्रकारची संधी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या राष्ट्राच्या म्हणजे आपल्या राष्ट्राच्या विकासामध्ये मोठं योगदान देण्याची क्षमता बाळगून असतो. आणि पुढं त्याला जर थोडंसं नेमकं करायचं असेल, स्पेसिफिक करायचं असेल, तुम्हाला लक्षात येईल की एकंदर समाजावरती सकारात्मक परिणाम घडवून आणण्याची क्षमता, समाजामध्ये सकारात्मक हस्तक्षेप करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता या नागरी सेवांमध्ये डेफिनेटली असते. त्यातही म्हणजे समाजाचा एकंदर विचार एका बाजूला आहे, पण त्यातही ते घटक जे गरजू आहेत, जे वंचित आहेत, जे दुर्लक्षित आहेत, तर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या सनदी सेवांमध्ये असते. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे 2-3 पैलू जरी लक्षात घेतले तर तुम्हाला नागरी सेवा का महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घेता येऊ शकतं. आणि आता मी ज्याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे, तर ह्या ज्या नागरी सेवा आहेत, तर ह्या नागरी सेवांची निवड कशी होते, तर त्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे केंद्र पातळीवरती संघ लोकसेवा आयोग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि घटक राज्य पातळीवरती स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. महाराष्ट्राची चर्चा करत असल्यामुळे MPSC. ह्या घटनात्मक संस्था आहेत आणि या घटनात्मक संस्थांना काय काम दिलेलं आहे, तर ज्याला आपण मगाशी लोकसेवा असं म्हटलं, पब्लिक सर्व्हिसेस वेगवेगळ्या प्रकारच्या, लष्करी सेवा आहे, राजनयिक सेवा आहे, न्यायिक सेवा आहे, तशीच सनदी सेवा आहे. तर ह्या ज्या काही लोकसेवा आहेत म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस आहेत की ज्या पब्लिक सर्व्हिसेस आपल्या भारतीय प्रशासनाचा भाग आहेत, त्या सगळ्यांनी मिळूनच भारतीय प्रशासन बनतं. त्या सगळ्यांनी मिळूनच, ज्याला दुसरा शब्दप्रयोग वापरला होता ब्युरोक्रेसी, म्हणजे भारतीय नोकरशाही बनते. तर त्याची निवड करण्यासाठी, या लोकसेवांची निवड करण्याचं काम या 2 घटनात्मक संस्थांना दिलेलं आहे. सो UPSC एका बाजूला आहे आणि प्रत्येक घटक राज्याच्या पातळीवरती राज्य लोकसेवा आयोग. महाराष्ट्राविषयी बोलत असल्यामुळे आपण MPSCचा संदर्भ येतो. सो त्या राज्यघटनेतच या आयोगांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या सांविधानिक संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचं आयोजन करतात. दोन्ही आयोग, UPSC असेल किंवा MPSC असेल, वेगवेगळ्या लोकसेवांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस घेतात. त्यातली एक जी परीक्षा आहे जी नागरी सेवांची भरती करण्यासाठी या दोन्ही आयोगांच्या माध्यमातून आयोजित केली जाते, आयोगाद्वारे आयोजित केली जाते, तर त्या परीक्षेला नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलेलं आहे. त्यामुळं UPSC MPSC याचा एक अर्थ होतो घटनात्मक किंवा सांविधानिक संस्था, आणि त्याचा आपला जो पॉप्युलर व्यवहारामध्ये आपण त्याचा अर्थ लावतो दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये, तर तो अर्थ आहे या 2 आयोगाद्वारे ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्याचं नाव आहे UPSCची आणि MPSCची. पण कुठली परीक्षा आहे ती? सनदी सेवा परीक्षा. जसं मी म्हणालो मगाशी की राज्यासाठी लोकसेवा आयोगाची तरतूद केलेली आहे आणि आपल्या राज्यासाठी जो आयोग आहे ती म्हणजे MPSC आहे. आता मग आपण जाऊया त्या महत्त्वाच्या बाबीकडे.
सो या आयोगाद्वारे जी परीक्षा कंडक्ट केली जाते सनदी सेवा परीक्षा, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलंय, 3 टप्पे आहेत आणि मी अगदी थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख करणार आहे. पूर्व परीक्षा जी 400 गुणांची आहे, त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन हा 200 गुणांचा, 100 प्रश्न 2 तास वेळ. दुसरा जो पेपर आहे नागरी सेवा कल चाचणी सीसॅट, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न आहेत, गुण समान आहेत म्हणजे 200 आहेत, वेळही तेवढाच आहे. पण महत्वाचं वैशिष्ट्य बघा, या 2 पेपरपैकी सीसॅट नावाचा म्हणजे नागरी सेवा कल चाचणी हा पेपर कसा आहे, पात्रता पेपर आहे. त्याचा अर्थ तुम्हाला त्या पेपरमध्ये 200 पैकी 33% गुण प्राप्त करायचे आहेत आणि त्याचाच अर्थ आहे 66.67 असं तुम्ही ढोबळपणे म्हणू शकता. आता शेवटचा भाग या पूर्वपरीक्षेविषयी. ही परीक्षा आहे कुठल्या स्वरूपाची, म्हणजे पूर्वपरीक्षा यूपीएससी पूर्वपरीक्षा आणि एमपीएससी पूर्वपरीक्षा. सो हे दोन्हीला लागू आहे आणि हे स्वरूप यूपीएससी पूर्वपरीक्षा आणि यूपीएससी पूर्वपरीक्षा आणि एमपीएससी पूर्वपरीक्षेसाठी सारखं आहे. तिथं 2 पेपर आहेत आणि त्याची चर्चा मी केलेली आहे. स्वरूप कसं आहे तर ही पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे, फॉर्मची आहे. दुसरं बहुपर्यायी, प्रश्नाच्या खाली 4 पर्याय आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं नकारात्मक गुणपद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला शिक्षा, जे तुम्ही कमावलेल्या गुणातनं गुण वजा होणार आहेत. आणि शेवटचं जे आहे ना, तर पूर्वपरीक्षा मुळामध्ये पात्रता चाचणी आहे. म्हणजे तुम्हाला सनदी सेवक बनायचं असेल या परीक्षांच्या माध्यमातून, तर या परीक्षेतला पहिला टप्पा जो आहे, ज्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट सोप्या भाषेमध्ये म्हणूयात, ती गाळणी चाळणी यंत्रणा आहे. तर त्या चाळणीतनं तुम्हाला यशस्वीरित्या पार पडायचं आहे. सो हे 4 महत्वाचे मुद्दे पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. नंतर येते मुख्य परीक्षा, जी अत्यंत महत्वाचा टप्पा यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये आहे. काय काय त्याच्यामध्ये येतं बघा. सामान्य अध्ययन, ज्या सामान्य अध्ययनामध्ये 3 पेपर आहेत, पेपर क्रमांक 1, 2, 3 आणि 4. या प्रत्येक पेपरला समान गुण आहेत आणि जीएसला एकूण 1000 गुण आहेत. ओके, तुम्हाला या दोन्ही परीक्षांच्या मुख्य परीक्षेमध्ये यूपीएससी एमपीएससी मध्ये वैकल्पिक विषय निवडावा लागतो. त्याचे 2 पेपर असतात आणि या एकंदर एका वैकल्पिक विषयाला त्यातले दोन्ही पेपर मिळून 500 गुण आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तिसरा जो महत्वाचा पेपर आहे निबंधाचा स्वतंत्र पेपर आहे 250 गुणांसाठी, ज्यात तुम्हाला 2 विषयांवरती आयोगाने जे काही विषय दिलेले आहेत 2 विभागात असतात. विभाग 1 4 विषय निबंधाच्या पेपरमध्ये, विभाग 2 किंवा बी म्हणा त्याला 4 विषय, त्या 4पैकी 1 आणि दुसऱ्या विभागामध्ये 4पैकी 1 अशा 2 विषयांवरती निबंध लिहायचा आहे. आता याखेरीज सो या तिन्हीची जर तुम्ही गोळाबेरीज केली, हे 3 मेरिटसाठी गृहीत धरले जाणारे पेपर आहेत, तर ते 1750 आहेत. म्हणजे सो मुख्य परीक्षा 1750 आहे. पण मुख्य परीक्षेमध्ये 2 भाषेचे पेपर आहेत. आता यूपीएससी मध्ये त्याला म्हटलं जातं अनिवार्य इंग्रजी, एमपीएससी मध्ये पण ते आहे. हे दोन्ही पेपर पात्रता आहेत. पण यूपीएससी मध्ये भारतीय भाषा असं म्हणतात, म्हणजे इंडियन लँग्वेज, आणि एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये अनिवार्य मराठी आहे. सो हे 2 भाषेचे पेपर आहेत. या भाषेच्या पेपरला प्रत्येकी 300 गुण आहेत तिथे लिहिलेले आहेत. आणि या भाषेच्या दोन्ही पेपरचं वैशिष्ट्य हे आहे की हे पात्रता पेपर आहेत. ह्याचा अर्थ असा आहे, या प्रत्येक पेपरमध्ये ज्याला 300 गुण आहेत, 300 पैकी 25% गुण तुम्हाला प्राप्त करायचे आहेत. म्हणजे हे कायमच लक्षात ठेवा. आता 300चे 25% म्हणजे 75 गुण. सो इंग्रजीमध्ये 75 गुण आणि यूपीएससी विषयी बोलत असू आणि तुम्ही भारतीय भाषेचा कुठलाही पेपर निवडला असेल तर त्यातही 75 गुण. आपण एमपीएससी मुख्य परीक्षेबद्दल बोलत असू तर पुन्हा अनिवार्य इंग्रजी 300 पैकी 75 आणि अनिवार्य मराठी 300 पैकी 75 गुण तुम्हाला प्राप्त करायचे, म्हणजे 25%. आता शेवटचा जो भाग मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आहे तो हा आहे की यूपीएससीची मुख्य परीक्षा कशी आहे आणि राज्यसेवेची सनदी सेवा मुख्य परीक्षा कशी आहे, तर दोन्हीचं स्वरूप हे सारखं बनलेलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षीपासून आपला पॅटर्न बदललेला आहे, तुम्हा सर्वांना त्याची कल्पना असेल. आणि या वर्षीच्या म्हणजे परीक्षा राज्यसेवेची 25 आहे, पण ते मुख्य परीक्षा पार पडते कधी, या वर्षातला एप्रिल महिना आणि 2 मे रोजी ती पार पडती आहे, म्हणजे संपती ती. म्हणजे सो त्याचं स्वरूप आहे लेखी. त्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, त्या प्रश्नाला गुण किती आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं जे फार महत्वाचं आहे, हे यूपीएससी एमपीएससी मुख्य परीक्षेला दोन्हीलाही तंतोतंत शब्दशः लागू आहे. ते काय, किती शब्द मर्यादेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. साधारणतः 10 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर 150 शब्दामध्ये, 15 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहायचं आहे. निबंध जो आहे, एक निबंध
1,200 गुणांसाठी 1000 ते 1200 शब्द मर्यादा दोन्ही आयोगाने सांगितलेली आहे. सो गुणमर्यादा आणि शब्द मर्यादा ही बाब आपण या मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवली पाहिजे. आता हा तिसरा टप्पा मी अत्यंत संक्षिप्त त्याचा उल्लेख करणार आहे. युपीएससीच्या मुलाखतीला 275 गुण आहेत आणि एमपीएससीच्या नवी जी एमपीएससी आहे ज्याचा फॉर्मॅट गेल्या वर्षीपासून स्वीकारलेला आहे तिथं मुलाखतीचे गुण वाढवले आहेत. पूर्वी एमपीएससीला 100 गुण होते, आता एमपीएससीच्या नव्या फॉर्मॅटप्रमाणे मुलाखतीला 275 गुण आहेत. काय केलं जातं, ही तोंडी प्रकारची परीक्षा आहे. 5 सदस्यांचं मुलाखत मंडळ मुख्य परीक्षेतनं पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतं आणि सनदी सेवक म्हणून जी क्षमता, जी कौशल्य, ज्या प्रकारचा दृष्टिकोन लागतो त्याचीच तपासणी पडताळणी या मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी या शेवटच्या टप्प्यामधनं बघितली जाते. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आत्ता जो आपण मुद्दा बघितला तो होता ही सनदी सेवा परीक्षा नेमकी कशी असते, त्यातले 3 टप्पे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आणि पुन्हा मी तो उलगडा करतो की युपीएससीची मुख्य परीक्षा आणि एमपीएससीची मुख्य परीक्षा ही सारखी झालेली आहे. एमपीएससीच्या बाबतीमध्ये फक्त एक बाब तुम्ही विशेषत्वाने लक्षात ठेवली पाहिजे, जो सिलेबस एमपीएससीनं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, तो महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता महत्वाच्या बाबीकडे जाऊयात. परीक्षेची रचना कळल्यानंतर आपण तयारी केली पाहिजे. त्याचे मी तुम्हाला जसं म्हणालो एक पैलू त्यातला आहे अभ्यासाची जी प्राथमिक तयारी असं म्हटले. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, 3 टप्पे दिलेत बघा. त्यात प्रत्येक टप्पा पूर्व, मुख्य, मुलाखत त्याचं स्वरूप समजून घ्या जे आपण केलेलं आहे. दुसरं, अभ्यासक्रम जो आयोगाने दिलेला आहे त्याचं काळजीपूर्वक आकलन. 3-4 वेळा तो अभ्यासक्रम वाचा, पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा. आणि जे महत्वाचं आहे हे फार आहे बघ, मागील वर्षांचे प्रश्न जे आहेत ज्याला PYQ अनालिसिस असं म्हणतात ते अत्यंत डिटेलमध्ये बघा. तुम्ही गतवर्षीय प्रश्नपत्रिका जितक्या जास्त बघाल, आता युपीएससीच्या बाबतीमध्ये 2011 ते 2025 या काळातल्या पूर्व परीक्षेचे प्रश्नपत्रिका बघा आणि युपीएससी मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये 2013 ते 2025. एमपीएससीच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षातल्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा. पण एमपीएससी मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये 2025 साली ती लागू झाली आणि त्याची मुख्य परीक्षा या वर्षामध्ये पार पडली. त्यामुळे एका वर्षाच्या प्रश्नपत्रिका राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. पण तुम्ही युपीएससीच्या प्रश्नपत्रिका देखील बघू शकता. सामान्य अध्ययनाचे 4 पेपर तिकडं पण आहेत, तिकडं पण आहेत. निबंधाचा पेपर इकडं आहे. वैकल्पिक विषय तुमचा ठरला असेल तर त्याच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. आता अभ्यास साहित्य थोडक्यात उल्लेख करूयात. पहिलं तर तुम्हाला एनसीईआरटीची जी पाठ्यपुस्तक आहेत, मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी बद्दल घाबरण्याचं कारण नाही, कारण एनसीईआरटीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद युनिक अकॅडमीने केलेला. आपल्या युनिक प्रकाशनाच्या माध्यमातून आपण एनसीईआरटीची संपूर्ण मालिका मराठीमध्ये उपलब्ध केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. दुसरं, प्रत्येक विषयासाठी तुम्हाला एक स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक वाचायचं आहे. समजा तुम्ही घटनेचा अभ्यास करताय तर भारतीय राज्यघटना, घटनात्मक प्रक्रिया, युनिक प्रकाशना, त्यातला मी एक लेखक आहे. अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं राज्यघटना नव्हे केवळ, तर राज्यघटना आणि त्या राज्यघटनेचा गेल्या 75 वर्षामध्ये झालेला व्यवहार हा तुम्हाला लिहायचा आहे. सो प्रत्येक विषयासाठी असं एक संदर्भ पुस्तक आणि वर्तमानपत्र आणि एखादं मासिक. तुम्ही मराठीमध्ये तयारी करत असाल तर एखादं मराठी वर्तमानपत्र वाचा. आणि युनिक बुलेटिन हा डिजिटल स्वरूपातला मासिक अंक जो आपला निघतो तो सगळ्यांना फ्री अवेलेबल आहे, तो तुम्ही बघायला पाहिजे. सो हे 3 घटक अभ्यास साहित्यामधले बघा. आता अभ्यास प्रक्रिया महत्वाची आहे, म्हणजे ऍक्च्युअल आपण जो अभ्यास करणार आहोत त्याच्यात काय काय यायला पाहिजे. पहिलं तर कोणताही विषय समजून घेताना, त्याचं आकलन करताना त्या विषयातल्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यामुळे संकल्पनात्मक पाया. दुसरं, ज्या संदर्भ पुस्तकाचा मगाशी उल्लेख केला ती संदर्भ पुस्तकं 600 पानं 700 पानं सविस्तर ती लिहिलेली असतात, कारण संदर्भ पुस्तकातनं तो विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून मग तो संदर्भ पुस्तक तुम्हाला डिटेल तपशीलवार बघायचा आहे. त्याच्यामधली तथ्य काय, त्याच्यामधलं विश्लेषण काय, त्याच्यामधलं स्पष्टीकरण काय, त्याच्यामधली साधी माहिती काय, अलीकडे काय घडलेलं आहे ते सगळं तुम्हाला बघायचं आहे. पाठ्यपुस्तकं संकल्पना समजून घेणार आहे, संदर्भ पुस्तकं तो संपूर्ण विषय तपशीलवारपणे आपण समजून घेणार आहोत. आणि मग ते वाचताना आपल्याला त्याला प्रोसेस करायचा आहे. आपण अंडरलाईन करू, पुन्हा वाचू, हायलाईट करू, पुन्हा एकदा वाचत असताना त्यातनं तुम्हाला त्या प्रत्येक विषयातल्या संदर्भ पुस्तकातनं प्रत्येक चॅप्टर
च्या मायक्रो नोट्स तुम्हाला काढायचे आहेत. मुख्य परीक्षेसाठी मायक्रो नोट्स अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचं आपल्याला पुढे काय करायचं आहे, उजळणी. रिव्हिजन हा तुमच्या अभ्यास प्रक्रियेमधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. किती रिव्हिजन कराव्यात हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये बदलू शकतं, वेगळं असू शकतं. पण मी तुम्हाला रॅन्डम एक रूल ऑफ थंब म्हणून सांगेन, कोणतीही गोष्ट किमान 3 वेळा तर तुम्ही वाचायला पाहिजे. आणि परीक्षा जसजशी पुढे येते, म्हणजे जवळ येते, नजीक येते, तसं तुम्ही काढलेल्या मायक्रो नोट्स आणखीन 3-4 वेळा तुम्ही वाचू शकता. कारण तुम्ही संक्षिप्त पॉइंट फॉर्म मध्ये त्या विषयाचा गाभा एकत्र केलेला असतो. सो पुन्हा तुम्हाला ते रिव्हिजनचा नंबर वाढवू शकतो. शेवट जो आहे इथं अभ्यास प्रक्रियेमधला तुमचं उत्तर लेखन. मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्ही केलेला अभ्यास लिहून बघायला पाहिजे. जास्तीत जास्त सराव चाचण्या तुम्ही द्यायलाच पाहिजेत. उत्तर जर लिहिलंच नाही आपण तर आपला अभ्यास पुरेसा आहे का, अभ्यास योग्य दिशेनं चाललेला आहे का, लिहिता येते का मला, ते तपासता येणार नाही. त्यामुळे उत्तर लेखन फार महत्वाचं आहे. पुढचा जो महत्वाचा भाग आहे, सो या परीक्षांची तयारी करण्यासाठी मला नेमकी कौशल्य कुठली आहेत, तर त्यातल्या 4चा मी इथं उल्लेख केलेला आहे. एक पहिलं जे थोडंसं व्यापक आहे, म्हणजे मला वाचायचं आहे, पण कसं वाचायचं आहे, तर ते आकलन होईल. आणि आकलन आपलं वरवरचं असता कामा नये. म्हणजे एखादं पुस्तक वाचतंय, पाठ्यपुस्तक असेल, संदर्भ पुस्तक असेल, वर्तमानपत्रातला लेख असेल, काही असेल, तर त्यात नेमकं म्हटलंय काय, सो ते समजून मला घेता यायला पाहिजे. आणि शब्दाच्या अर्थाच्या पलीकडे मला जाता यायला पाहिजे. बिटवीन द लाईन्स काय, त्याचा संकेत अर्थ काय, त्याचा भावार्थ काय, म्हणजे ते आकलन, कॉम्प्रिहेंड मला ते करायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे तुमच्या आकलनामध्ये, विश्लेषणाची क्षमता, अनालिटिकल कपॅसिटी जी आहे. सो बघा, बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी वाचतो आणि नुसतं वर्णन केलेलं आहे असं आपण त्याच्यावरती शेरा देतो. पण तुम्हाला काही संदर्भ साहित्य असं दिसेल, काही पुस्तकं असतील, पाठ्यपुस्तकं वेगवेगळी आहे, तर त्यात विश्लेषण दिलेलं असतं. म्हणजे काय घडलं, कशामुळं घडलं, म्हणजे कारणं काय आहेत आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत. म्हणजे त्याला जर सोपं करायचं असेल तर काय घडले, दुसरं का घडले, आणि त्याचे काय परिणाम काय, इतकं सोपं तुम्ही त्याला करू शकता. म्हणजे सो अशा पद्धतीनं आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे, त्याचं आकलन करायचं आहे. ही क्षमता एकदा का तुम्ही वाचताना पण त्या बाबीकडे लक्ष दिलं तर ती लिखाणामध्ये देखील आपल्या ती यायला पाहिजे. त्याला जोडूनच एक मुद्दा येतो ज्याचा संबंध आकलनाशी आहे. तुम्हाला वरवरचा विचार करायचा नाहीये, तुम्हाला भावनिक विचार करायचा नाहीये, तुम्हाला संकुचित विचार करायचा नाहीये. तुम्हाला विचार समग्र करायचा आहे, सखोल करायचा आहे आणि सर्वांगीण करायचा आहे. तर या अशा प्रक्रियेमध्ये चिकित्सक विचार करण्याची जी एक पद्धत आहे, क्षमता आहे, रीत आहे, ती तुम्हाला अंगी बांधवायची. ती आपल्या सगळ्यांमध्ये असते, पण त्याचा आपल्याला जास्तीत जास्त विकास कसा करता येईल हे तुम्हाला बघायला पाहिजे. आणि चिकित्सक विचार याचा अर्थ काय, की मी कोणतीही बाब वाचताना, समजून घेताना गृहीत काहीच धरणार नाहीये. मी वाचलं, मला एखादी गोष्ट समजली, मग मी त्याची खातरजमा करेन, खरंच ते तसं आहे का, त्याची पडताळणी मी बघेन. ओके. सो गृहीत धरणं बंद करायचं. कुठलीही बाब वाचण्यात आल्यानंतर त्याची खातरजमा करूनच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. प्रश्न विचारायला जास्तीत जास्त शिकायचं. खरंच असं आहे का, असेल तर का आहे, मग ते असं असल्यामुळे त्याचे परिणाम काय झालेले आहेत, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे प्रश्न विचारण्याची, म्हणजेच आपण तपासणी करून घेणं, परीक्षण करून घेणं, पडताळून घेणं, खातरजमा करून घेणं, ही जी क्षमता आहे, तर मला असं वाटतं की ती चिकित्सक क्षमतेचा अभिन्न भाग आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पुन्हा तो मुद्दा येतोय बघा, मुख्य परीक्षा ही लेखी आहे. UPSCची पण मुख्य परीक्षा लेखी आहे आणि MPSCची पण मुख्य परीक्षा लेखी आहे. तिथं तुम्हाला केलेला अभ्यास प्रभावीपणे मांडायचा आहे. म्हणजे त्यामुळे ते जे मांडणं आहे, ते जे लिहिणं आहे, ते तुम्हाला जमलंच पाहिजे, ते अवगत करायला पाहिजे, विकसित केलं पाहिजे. वाचन चांगलं करा, सातत्यपूर्ण वाचन करा, मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स काढा, त्याची उजळणी करा आणि प्रत्यक्ष उत्तर लेखन करा. ह्या बाबी तुम्हाला प्रभावी लेखन विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. आणि जेव्हा या सनदी सेवा परीक्षेचा शेवटचा टप्पा येतो, तो म्हणजे मुलाखतीचा, इंटरव्ह्यूचा, व्यक्तिमत्व चाचणीचा, तर तिथं तुम्हाला संवादाची क्षमता नितांत महत्वाची ठरते हे लक्षात येतं. आणि ती क्षमता तुमच्याकडे डेफिनेटली असली पाहिजे. सो ही कौशल्य महत्वाची ठरतात. आणि मग आम्ही संस्था म्हणून ज्या एका उपक्रमाचा मी सुरुवातीला उल्लेख केला, 1 year इंटिग्रेटेड बॅच, इंग्रजी माध्यमातली UPSC आणि MPSC साठीची बॅच आपली 4 मेला सुरू होती आहे. आणि मराठी माध्यमातली जी बॅच आहे UPSC आणि MPSC साठी 11 मे रोजी ती सुरू होती आहे. बाकीचे तपशील तुम्ही जाणून घेऊ शकता, जे फोन नंबर्स आहेत त्यावरनं. आता या 1 वर्षीय
समग्र बॅच मराठी माध्यम सुरू कधी होतीये? 11 मे. त्याच्याबद्दल मला बोलणं गरजेचं वाटतं ते यासाठी की काय काय त्याच्यामध्ये केलं जातं. यावर्षी आपल्या संस्थेच्या स्थापनेला 20 वर्ष होत आहेत आणि या 20 वर्षातला जो काही आपला सातत्यपूर्ण अनुभव आहे आणि त्यातून जी तज्ञता या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन क्षेत्रामध्ये आम्ही मिळवलेली आहे, प्राप्त केलेली आहे. सो त्यात अर्थात विद्यार्थ्यांचा जे यशस्वी झालेले आहेत जे होऊ शकले नाही त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर तो जो अनुभव आहे तर तो अनुभव लक्षात घेऊन परीक्षेचं काय स्वरूप आहे, त्याच्यामध्ये काय बदल होत आहे ते सगळं गृहीत धरून आपण त्या प्रकारे हा 1 इयर इंटिग्रेटेड कोर्स 11 मेला मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय. आता ती समग्र याचा अर्थ असा आहे की तिन्ही टप्पे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्याचं सविस्तर मार्गदर्शन या कोर्समध्ये केलं जाणार आहे. ते करताना आपलं जे काही क्लासरूम टीचिंग आहे, तुम्हाला त्या बॅचचा भाग म्हणून जे शिकवलं जातं ती शिकवण्याची पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरते आणि तिथं आपण विद्यार्थ्यांना झिरोपासनं शिकवणं ज्याला म्हणतो सोप्या भाषेमध्ये, स्क्रॅचपासून सुरुवात करणं, की विद्यार्थ्यांची पाठी जणू कोरी आहे ते मुद्दाम जाणीवपूर्वक गृहीत धरतो आपण, म्हणजे जेणेकरून आपल्याला काही गृहीत न धरता प्रत्येक विषय सुरुवातीपासून सांगणं गरजेचं ठरतं आणि ते पथ्य प्रत्येक फॅकल्टी पाळते. दुसरं, प्रत्येक विषयामध्ये जसं संकल्पना समजून घ्याव्या लागतात तसं मोठा तथ्याचा भाग असतो, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असतं, त्यामध्ये विश्लेषण असतं. असे जे त्या विषयाचे वेगवेगळे जे कंगोरे आहेत तर ते अत्यंत सविस्तर सखोलपणे प्रत्येक फॅकल्टी शिकवण्याचा प्रयत्न करते. त्याला जोडून जी महत्त्वाची बाब आहे, जे क्लासरूम टीचिंगचं वैशिष्ट्य आहे या कोर्सचा भाग म्हणून, की ते एका बाजूनं म्हणजे वन साइडेड ज्याला म्हणतो आपण, की शिक्षक येत आहेत शिकवतात ते निघून जातात, असं ते कधी करत नाही आपण. ह्या कोर्सचं वैशिष्ट्य हे आहे आणि ही टीचिंग मेथडॉलॉजी आपण वापरतो की प्रत्येक शिक्षक शिकवतील, शिक्षक शिक्षिका ओके फॅकल्टी, पण त्याच वेळेला त्या टीचिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जातं. त्यामुळे ती पार्टिसिपेटिव्ह टीचिंग मेथड आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही शंका विचारा, वर्ग सुरू असताना विचारा, वर्ग संपल्यानंतर विचारा, कारण ही परीक्षा रोट लर्निंगची नाही आहे, ही परीक्षा आकलनाची आहे, ही परीक्षा समजून घेण्याची आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्या प्रकारचं कौशल्य विकसित करत नाही तोपर्यंत आपण या परीक्षेला खऱ्या अर्थानं तयार होणं, सज्ज होणं हे शक्य होत नाही. म्हणून या क्लासरूम टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रेरित करतो, हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी जी गोष्ट आहे जे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो, 25पेक्षा जास्त 15-20 वर्षाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक, अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विषयासाठी, म्हणजे सगळे मिळून जर बघितले तुम्ही कोर्सचा भाग म्हणून तर तेवढे प्राध्यापक आपल्याकडे आहेत आणि ते पूर्ण वेळ तो विषय शिकवण्याचं काम करतायत, त्यांना त्या विषयामध्ये आवड आहे, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितले की जसं गायडन्स म्हणजे टीचिंग जसं महत्त्वाचं आहे तसं दुसऱ्या बाजूला मटेरियल जे आहे, संदर्भ साहित्य, आणि युनिक संस्थेने गेल्या 20 वर्षामध्ये हे नाव कमावलेलं आहे. आमच्याकडे एडिटोरियल स्वतंत्र टीम आहे, संपादकीय विभाग आहे. सो एका बाजूला आपली फॅकल्टी आणि दुसऱ्या बाजूला हा संपादकीय विभाग, या दोन्हीच्या संयुक्त कामातून नोट्स बनतात आणि त्या नोट्स दरवर्षी रिवाईज केल्या जातात. त्याच्यामध्ये पारंपरिक जो अभ्यासक्रम आहे त्याचाही समावेश असतो आणि ज्या करंट, ज्याला आपण चालू घडामोडी, समकालीन घडामोडी म्हणतो, त्याचं स्वतंत्र मटेरियल त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये ज्याचा वारंवार उल्लेख येतोय, पुन्हा एकदा उल्लेख आहे बघा, लेखन कौशल्य. तुमचं माध्यम इंग्रजी असो किंवा मराठी असो, अनेक विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम भेडसावतो. अभ्यास उत्तम असतो, भरपूर अभ्यास केलेला आहे, पण मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये हा अभ्यास तेव्हाच फळाला जाणारा ठरतो जेव्हा तुम्ही प्रभावी लेखन विकसित करता. आणि ते आपण डे 1 पासून आपल्या क्लासरूम टीचिंगचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना सांगत असतो की लेखन म्हणजे काय, लेखनाचे कुठले कुठले घटक आहेत, प्रभावी लेखन कसं विकसित करायचं, यासाठी विशेष सत्र. आणि मग आपण जसं जसा अभ्यासक्रम पुढे जाईल तसं विद्यार्थ्यांना विषय, त्या विषयातले चॅप्टर संपल्यानंतर, म्हणजे ते तुम्ही वाचलंय, त्याच्या मायक्रो नोट्स काढल्यात, तर उत्तर लेखनासाठी, चॅप्टर वाईज आन्सर रायटिंगसाठी आपण उद्युक्त करतो. सो लेखन कौशल्यावरती म्हणजे ते विकसित करण्यासाठी विशेष सत्र तर आहेच, पण आपण विद्यार्थ्यांना पण त्यांच्या लेवलवरती उत्तर लेखन करायला उद्युक्त करतो, प्रेरित करतो. आणि मग त्याचा भाग म्हणून ज्याला आपण फॉर्मली म्हणूयात तर सराव चाचण्या, मग ती पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, अत्यंत रिगरस आयोगाच्या धर्तीवरती विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तशा प्रकारच्या सराव चाचण्या या
इथं शेड्यूल केल्या जातात, त्या तयार केल्या जातात. आणि या सराव चाचण्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की प्रश्न त्या धर्तीवरती असतात, पण विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याची जी असेसमेंट आहे तर ती जितकी सखोलपणे आणि चिकित्सकपणे केली जाईल याचा प्रयत्न प्रत्येक फॅकल्टी करत असते आणि त्या फॅकल्टीच्या माध्यमातून उत्तरांचं असेसमेंट होतं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे ना या 1 वर्षीय इंटिग्रेटेड कोर्सचा, की काही ठोकताळे, काही नियम, काही बाबी सर्व विद्यार्थ्यांना सारख्या लागू असतात, पण प्रत्येक विद्यार्थी एका अर्थानं वेगळा पण असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं जे वेगळेपण आहे तर त्या वेगळेपणाला समोर ठेवून व्यक्तिगत मार्गदर्शन केलं जातं आणि मेंटॉरशिप हा या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्हा सर्वांना याची कल्पना असेल आणि या चर्चेतनंही तुम्हाला लक्षात आलं असेल की 3 टप्पे असणारी ही अत्यंत व्यापक अशा प्रकारची परीक्षा आहे. 2 तुम्ही जर गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न याच्यामध्ये असतात. त्यामुळं तुमची जी विचाराची, चिकित्सक विचार करण्याची आणि विश्लेषणाची जी क्षमता आहे तर ती क्षमता विकसित होणं हे गरजेचं असतं. आणि या सगळ्या क्षमता कशा विकसित होतील हे समोर ठेवूनच आपण हा 1 इयर इंटिग्रेटेड कोर्स हा डिझाईन केलेला असतो. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, धन्यवाद. आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षा सारख्या झाल्या असल्यामुळं मी दोन्ही परीक्षेच्या संदर्भामध्ये काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवले होते. याशिवाय जर तुम्हाला इतर बाबी, कोर्सचे तपशील असतील आणि इतर बाबी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आपल्या संस्थेला संपर्क साधा. धन्यवाद.